गावातून कुलदीप देवकुळे यांना भक्कम पाठिंबा. गावचा सुपुत्र म्हणून एकतर्फी मतदानाचा निर्धार. तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप देवकुळे यांना तुरची गावातून मोठा आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मोठे आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या तुर्चीमध्ये शिवसेनेने थेट गावच्या सुपुत्रालाच उमेदवारी दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून गावचा उमेदवार गावाचा विकास या भावनेतून एकतर्फी मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे. तुर्ची गावातून माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने गावात नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तुर्ची गावचे सुपुत्र कुलदीप देवकुळे यांना उमेदवारी दिल्याने गावकऱ्यांना हक्काचा प्रतिनिधी मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे येळावी जिल्हा परिषद गटात तुर्ची गावाचे 100% मतदान कुलदीप देवकुळे यांना देण्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तुर्ची गावातून मिळणाऱ्या या भक्कम पाठिंब्यामुळे येळावी जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीत कुलदीप देवकुळे यांची बाजू अधिक मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गावकऱ्यांची सहानुभूती, एकवटलेले मत आणि शिवसेनेची उमेदवारी या त्रिसूत्रीवर देवकुळे यांची निवडणूक मोहीम वेग घेत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे आणि रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय कुलदीपजी देवकुळे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज येळावी या ठिकाणी आलो होतो. एकंदरीतच या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास लक्षात घेता अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून गेले, परंतु येळावी जिल्हा परिषद गटाचा पाहिजे तेवढा विकास करता आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. फक्त निवडणुकीच्या निमित्तानं पोकळ आश्वासनं देणे, लोकांना फसवणे आणि निवडणूक झाल्यानंतर परत पुढच्या पंचवार्षिकपर्यंत काय परत फिरकली नाही, अशी काहीशी अवस्था या ठिकाणी येळावी जिल्हा परिषद गटात आहे. आणि म्हणून आम्ही शिवसेना ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारी संघटना आहे. आणि म्हणून शिवसेनेनं एक उच्च शिक्षित उमेदवार तुर्ची गावचे सन्माननीय कुलदीपजी देवकुळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी अनेक डिग्र्या संपादित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमा केलाय मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये. त्याचबरोबर डिप्लोमा इन योग शिक्षण. आपल्याला माहीत आहे आज जगायचं असेल तर योग साधना किती महत्त्वाची आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन नाट्यशास्त्र. आज ते कलाकार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. येत्या 6 तारखेला त्यांचा रुबाब हा चित्रपट त्या ठिकाणी येतोय. म्हणजे सर्व गुणसंपन्न उमेदवार म्हणून, एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे. शिवसेनेनं अशा चेहऱ्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब लाडक्या बहिणींसाठी काम करतायत, लाडक्या भावांसाठी काम करतायत, शेतकऱ्यांसाठी काम करतायत, अनेक निर्णय त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतले. त्यामध्ये आपल्याला माहीत असेल अनेक राजकारणी या तासगाव मतदारसंघात होऊन गेले, परंतु कुणालाही या ठिकाणी MIDC आणता आले नाही. तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना झाला. या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी तो निर्णय घेतला. आता ते प्रत्येक जण म्हणतात आता दुसऱ्याला पोरगे झालं की ते माझं झालं, पेढ वाटायचं, हा प्रकार या ठिकाणी तासगावमध्ये सुरू आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी MIDCची त्या ठिकाणी घोषणा झाली, त्याचं काम सुरू होत आहे. लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सुरू केली. 50% तिकीटमध्ये त्या ठिकाणी सवलत महिलांना ST तिकिटामध्ये एकनाथजी शिंदे यांनी दिली. लखपती दिदी योजना असेल, महिलांना बचत गटासाठी 1 लाख रुपये ते 25 लाखापर्यंत अनुदान देण्याची भूमिका ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्या गोरगरिबांना घरकुल योजना असेल, अशा अनेक योजना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतला. आणि म्हणून लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. आणि मला खात्री आहे या येळावी जिल्हा परिषद गटातील मतदारसंघातील आमच्या लाडक्या बहिणी
एकनाथ शिंदे समजून लाडक्या भावाला आमच्या कुलदीप देवकुळे साहेबांना त्या ठिकाणी ताकदीनं विजयी करतील, त्यांना मतदान करतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून येणाऱ्या 4 दिवसामध्ये अनेक आमिष या मतदारसंघातील लोकांना दाखवली जातील, अनेक प्रलोभन दाखवली जातील. परंतु या कुठल्याही प्रलोभाला आम्ही त्याला बळी न पडता आपण आपलं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधानानं अधिकार दिलाय की या एका बोटानं तुम्ही तुमचं भविष्य ठरवू शकता, या एका बोटानं तुम्ही तुमच्या मतदारसंघाच्या विकासाचं चित्र बदलू शकता, हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तुम्हाला आम्हाला दिलाय. इथं झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि टाटा बिर्ला अदानी अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे. आणि म्हणून या मतदारसंघातल्या सर्व जनतेला, सर्वसामान्य बहिणींना, भावांना, शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शिवसेनेच्या उच्च शिक्षित उमेदवाराला या ठिकाणी आपण निवडून द्या. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनात असलेला येळावी जिल्हा परिषद गट, तुमच्या मनात असलेली विकासाची स्वप्न परत तुमच्या पुढाऱ्याच्या दारात जायला लागणार नाही. अशा पद्धतीने आमचे उमेदवार या ठिकाणी पूर्ण करतील, तुमची हक्काची भूमिका त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मांडतील, एवढा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. येणाऱ्या 7 तारखेला आमच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून आमचे उमेदवार आदरणीय कुलदीप देवकुळे त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं विनम्र या ठिकाणी आवाहन करतो.